आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडी। पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशन कडून वोट कर पुणे कर अशी मोहीम हाती। मतदान करणाऱ्या नागरिकांना 1 लिटर ऑइल खरेदीवर 50 रुपयांचे पेट्रोल मोफत दिलं जाणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या नसरापूरमध्ये पोलिसांचा रूट मार्च। कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी रूट मार्च। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचं नागरिकांना आवाहन। पुण्याच्या मुळशीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी। 115 वाहनांच्या तपासणीतून 1 लाखांची रोकड जप्त। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्यासन प्रमुखांच्या भरतीला अखेर मुहूर्त। विद्यापीठानं विविध 11 अध्यासन प्राध्यापकांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले। परदेशी विद्यार्थ्यांना मुक्त आणि दुरस्थ अभ्यासक्रमांना प्रवेश न देण्याचा यूजीसीचा निर्णय। देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना प्रवेश बंद करण्याचे आदेश। पुण्यात आता पाळीव श्वानांचा परवाना ऑनलाईन मिळणार। महापालिका प्रशासनाकडून पाळीव श्वानांच्या परवान्यासाठी पुढच्या 15 ते 20 दिवसात सुविधा उपलब्ध होणार। आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर मधल्या 70 गावांमधला वीज पुरवठा आज काही काळासाठी खंडित। महापारेषण कंपनीकडून अति उच्च दाब वाहिनीवर दुरुस्तीची कामं हाती। पुणे विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ। पुण्यातून दिल्लीसाठी रोज 24 उड्डाणं। पुणे दिल्ली ठरतोय सर्वात व्यस्त हवाई मार्ग। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 66 ठिकाणी सभा घेता येणार। सभेसाठी अर्ज करणं बंधनकारक। महापालिकेकडून सभांसाठी मैदानही निश्चित।